हाय, हॅलो, गुड मॉर्निंग. नमस्ते सगळ्यांना. जय भीम. मी सीमा. स्वागत आहे आपल्या सगळ्यांचं किचन सवंगडी आणि मी या चॅनलमध्ये. आता वाजत आलेले आहेत सकाळचे 9 वाजत आलेले आहेत. मॉर्निंग वॉकवरून मी आले आणि येताना फुलं वगैरे आणलेली. तर आता थोडीशी दिवाबत्ती वगैरे करून घेते. कारण की आज भरपूर अशी कामं आहेत. म्हणजेच घरातली देखील करायचे, स्वयंपाक करायचे आणि घराला ना पेंट करायला काढायचे माझ्या या. त्याच्यामुळे ना मला आता थोडंसं सामान शिफ्ट करावं लागेल. तर आता मी कुठे चालली आहे, तर माझ्याच पाठीमागे जो माझा मोठा भाऊ जो आहे, तर त्याचा फ्लॅट आहे. तर तिकडे मी ना साधारणपणे अ, 1 ते 2 दिवस म्हणजे 1 ते 2 वीकसाठी मी तिकडे जाणार आहे, आठवड्यासाठी. त्यासाठी माझी आता इथे तयारी चाललेली आहे. ते दिवाबत्ती वगैरे करून घेतली. आता नाश्त्याला काय करायचंय, तर म्हटलं की चला आज काही वेगळं नाही, भाजी चपाती वगैरे काही नाही आज. तर आज इथे मी पोहे बनवून घेतीये. तर मुलांना म्हटलं होतं नाश्त्याला काय करायचंय, तर उपमा वगैरे करू का? तर उपमा वगैरे मुलांना काही आवडत नाही. खरं तर हेल्दी नाश्ता असतो तो केला पाहिजे. पण उपमाच्या ऐवजी त्यांनी पोहे सांगितले मला करायला. तर म्हणून मग आता हे पोहे करून घेतीये. चाळणीमध्ये पोहे चाळून घेतले आणि मग धुवून घेतले. तर चाळणीमध्ये पोहे धुतल्यामुळे ना पाणी छान असं निथळलं जातं आणि पोहे असे छान असे सुटसुटीत होतात. तर इथे पोहे आता बनवून घेते कारण की मुलांना देखील भूक लागलेली आहे आणि मला देखील लागली कारण की भरपूर चाललं ना की भूक लागायला लागते. तर छान असं जिरं, मोहरी, कांदा याची फोडणी दिली. शेंगदाणे वगैरे छान असे घालून मस्तपैकी गरमागरम पोहे बनवून तयार झालेले आहेत. तर इथे कोथिंबीर वगैरे आणि लिंबू वगैरे कट करून घेतलाय. तर आता कोथिंबीर घालते आणि त्यावर मस्तपैकी लिंबू पिळून मुलांना नाश्ता देते आणि मी देखील करून घेते. तर पोह्यांवरती लिंबू घातलं ना, तर पोहे मस्तपैकी चवदार होतात आणि सगळ्यात महत्त्वाचं पोह्यांमध्ये ना लोहाचं प्रमाण जास्त असतं. त्याच्यामुळे ना लिंबू त्यावरती नक्की घालायचं. तर लिंबामुळे काय होतं, की आपण जे पण काही खात असतो अन्न, तर त्याच्यातलं लोह लिंबू पिळल्यामुळे काय होतं, आपल्या रक्तामध्ये पटापट ॲब्झॉर्ब होतं. नाश्ता वगैरे झाल्यानंतर स्वयंपाकाची तयारी करून घेतीये. कारण की हे मला म्हणाले होते, दुपारी आज कसाही वेळ काढून आपल्याला ती रूम साफ करून घ्यायची म्हणजे माझ्या भावाची आणि मग तिकडे आपल्याला 2 आठवड्यासाठी सामान शिफ्ट करायचंय. तर त्यासाठी माझी इथे घाई-गडबड चाललेली आहे. तर आज मुगाची आमटी बनवणार आहे. तर मूग छान असे थोडेसे हलके-हलके भाजून घेतले आणि छान असं कांदा, टोमॅटो, लसणाच्या फोडणीवरती हे मूग ना मी आता डायरेक्ट कुकरला फोडणी घातलेली आहे. आणि मस्तपैकी डायरेक्टच मुगाची आमटी यामध्ये करून घेणार आहे. जास्त वेळ लागत नाही. हे जे मूग मी बनवलेत ना, तर याला मुगाचं मेदगं म्हणतात. तर हे मुगाचं मेदगं ना हिरव्या मिरचीमध्ये देखील बनवतात. तर आज मी ना लाल तिखट म्हणजे कोल्हापुरी चटणीमध्ये बनवलंय. साईडला कुकर होतोय आणि एका साईडला मस्तपैकी भाकरी बनवून घेते. तर साधारणपणे 4 भाकरी पुरेशा होऊन जातील आणि भात आणि मुगाचं मेदगं. तर असा आहे आजचा स्वयंपाक. जास्त काही वेळ लागत नाही, पण आळस जर केला ना, तर तोच वेळ पुढे कसा ढकलला जाईल आपल्याला कळत नाही. तर आता इथे साधारणपणे 4 शिट्ट्यांमध्ये मुगाचं मेदगं तयार होईल, तोपर्यंत इथे माझ्या पटापट 4 भाकरी देखील मी करून घेते. जो पेंटर आहे तो म्हणतोय, की सामान वगैरे शिफ्ट करायची गरज नाहीये. तुम्ही इथेच सगळं काही ॲडजस्ट करू शकता. म्हणजे इतके काही जास्त धूळ वगैरे उडणार नाही. आम्ही पटापट हे जे काम आहे तुमचं पेंटिंगचं, ते साधारणपणे 1 ते दीड आठवड्यामध्ये आम्ही करून देऊ. पण असं जरी म्हटलं ना, तरी पण ते अशक्य वाटतं. कारण की ना, नाही जरी म्हटलं तरी संपूर्ण घरामध्ये धूळ होते आणि त्याच्यातच स्वयंपाक, त्याच्यातच क्लास आणि त्याच्यातच खाणं-पिणं, झोपणं म्हटलं की खरंच म्हणजे खूप खराब होतं. खराब वाटतं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ना आजारी पडण्याची लक्षणं वाटतात ती. तर स्वयंपाक वगैरे झाला, कपडे जे धुवून झाले होते मशीनमध्ये, ते सगळे सुकायला घातलेले आहेत आणि आता ना थोडंसं मला आता थकल्यासारखं वाटायला लागलंय कारण की खूपच धावपळ चालली आहे सध्या तरी माझी. तर संत्रे होते काल आणलेले, तर म्हटलं की चला एखादं संत्र थोडंसं खाऊन मस्तपैकी थोडंसं निवांत बसते 5-10 मिनिटं आणि मग नंतर जेवण करून आपल्याला तिकडे साफसफाई करायला जायचंय. तर इथे ना मी संत्री सोलून घेतली आणि आपल्याला बऱ्यापैकी सगळ्यांनाच अनुभव असेल, की संत्रीला आपण थंडीमध्ये डायरेक्ट संत्री खाल्ली की ती घशाला लागते आणि घसा पकडला जातो, शिवाय खोकला वगैरे होतो. तर तसं होऊ नये म्हणून काय करायचं, संत्री व्यवस्थित सोलून घ्यायची, त्यावरती सैंधव मीठ घालायचं आणि ती संत्री खायची. आता माझ्याकडे काही सैंधव मीठ नाही, तर मी साधंच मीठ घातलंय. छान असं मिक्स करून ती संत्री खायची. संत्रीची चव देखील एकदम छान चवदार लागते, मस्त अशी आंबट खारट अशी गोड
आणि मस्त लागते आणि घशाला लागत नाही आणि कफ देखील होत नाही. तर हे माझ्या मैत्रिणीने सांगितलेलं, असं करत जा म्हणजे घशाला लागत नाही म्हणून. तर मी तसं ट्राय केलं आणि खरंच सांगते इतकी मस्त संत्री लागत होती ना, तर थंडीमध्ये अशी संत्री खात जा. तर आता इथे घरातलं सगळं काम माझं उरकलं होतं आणि आता मी चाललेली आहे माझ्या भावाच्या रूमवरती. तर आता इथे बघा ही लिफ्ट आहे आणि इथे लिफ्टमधून आता खाली उतरतीये मी. तर मिस्टर आधीच पुढे गेले होते. माझे मिस्टर म्हणत होते, की "कधी येशील सांग पटकन." तर मी म्हटलं, की "तुम्ही जा तोपर्यंत आणि थोडीशी झाडलोट करा तोपर्यंत मी येते." तर पाठीमागच्याच बिल्डिंगमध्ये हे आहे माझ्या भावाचं घर आणि आता फर्स्ट फ्लोअरला असल्यामुळे काही लिफ्टने गेली नाही मी. तर हे बघा आता आपण आलेलो आहोत घरी. भाऊ काही या घरामध्ये राहत नाही आणि घर हे पूर्णपणे रिकामं आहे. त्याच्यामुळे ना या घरामध्ये फर्निचर वगैरे असं काही तुम्हाला दिसणार नाही. साधारणपणे एक शोकेस आहे आणि छोटासा सोफा ठेवलाय साईडला आणि हे 2-3 वर्षातून जेव्हा एकदा येतात त्यावेळेस हे घर वापरात येतं. नाही तेव्हा मग कधीतरी भाड्याने दिलेलं असतं, नाहीतर मग हे बंद असतं. तर आता पेंटिंगच्या निमित्ताने मी भावाला फोन केला होता, की 2 आठवड्यासाठी मी त्या घरी शिफ्ट होते म्हणून. तर भाऊ म्हणाला, की "जा" म्हणून. तर आता इथे बघा साफ करायचं काम चालू आहे. तर यांनी ना तीनही रूम झाडून घेतल्या आणि कचरा ना असा गोळा करून ठेवलाय. तर किचनची अवस्था बघा भरपूर धूळ येते किचनमध्ये आणि पाठीमागे ना खिडकीच्या पाठीमागे कन्स्ट्रक्शनचं काम चालू आहे. त्याच्यामुळे भरपूर धूळ, सिमेंट आहे. तर जेवढा पण त्यांनी कचरा झाडून ठेवला होता तो सगळं भरून घेतला मी आणि आता ना म्हणजे बघा पायात मी शूजच घातलेले आहेत कारण की पायाला एवढी धूळ लागतीये ना, तर म्हटलं पहिलं हे ना शूज घालूनच सगळं साफ करून घेते आणि मग व्यवस्थित पुसून घेतल्यानंतर शूज काढूया. खूप गार देखील आहे, कारण की इकडच्या साईडला ना घरामध्ये ऊन वगैरे येत नाही. उन्हासाठी खास स्पेशली आम्हाला खाली जावं लागतं. तर भावाच्या रूममध्ये पण ऊन येत नाही आणि माझ्या घरामध्ये पण ऊन येत नाही. तर उन्हासाठी स्पेशली खालीच जावं लागतं. मुलांना म्हटलं होतं, की चला आपण जरा ते रूम साफ करूया सगळेजण मिळून. पण मुलं कितीही म्हटलं तरी ते कंटाळा करतातच. तर हे म्हणाले, की "राहू दे, आपण दोघंच पटापट करून घेऊया." तर त्यांनी सगळी रूम झाडून वगैरे घेतली होती आणि मी आता इथे ना ही रूम पुसून घेते. साधारणपणे 2 वेळा ह्या रूम ज्या आहेत त्या पुसून घेतल्या. तर पहिल्यांदा पुसून घेतलं ते छान असं सर्फचं पाण्याने पुसून घेतलं आणि दुसऱ्यांदा साध्या पाण्याने पुसून घेतलंय. तर एका साईडला यांनी ना किचनचा ओटा पूर्णपणे पुसून घेतला आणि वरचे जे कबर्ड्स आहेत ते देखील पुसून घेतले. खिडक्यांच्या काचा वगैरे ते सगळं पुसतायत आणि म्हणाले, की "तू बाकीचं सगळं पुस, बाथरूम वगैरे स्वच्छ धुवून घे, तोपर्यंत मी दरवाजे वगैरे पुसतो." तर असं मस्तपैकी आमचं गप्पा गोष्टी करत हे रूम साफ करायचं चाललंय आणि लगेचच आता ना मला घरी जाऊन आज नाहीतर उद्या मला सामानाची थोडीशी बांधाबांध करायची आहे. दोघांनी मिळून घर साफ केलं आणि हे घर साफ करता 3 3:15 कधी वाजून गेले त्याचा अंदाजच आला नाही आम्हाला. आणि आता इथून जाऊन मला 4चा आता क्लास अटेंड करायचा आहे माझ्या मुलांचा. तर पेंटिंग करायचं म्हटलं ना, तर घर खूप छान स्वच्छ, ताजं-तवानं, फ्रेश असं वाटतं पेंटिंग केल्यानंतर. पण पेंटिंग करायच्या आधी जी आपली धावपळ आणि जी हालत होते ना, तर त्यामध्ये ना फार थकायला होतं आणि असं वाटतं की पेंटिंगचं काम बापरे! नको असं वाटायला लागतं. तर या घरामध्ये ना सगळं काही आहे. फक्त मला ना तिकडनं येताना स्वयंपाकाचं सामान आणि अंथरूण-पांघरूण मला आणायचे आहेत आणि आपले कपडे आणायचे आहेत. बाकी सगळं इथे आहे. तर या घरामध्ये ना पाय पुसण्या वगैरे होत्या, तर त्या स्वच्छ वगैरे धुवून घेतल्या आणि या सुकायला वगैरे टाकते. कारण की मग ना दुसऱ्या पाय पुसण्या मग मला टाकायची आवश्यकता लागणार नाही. तर भाऊ जेव्हा आला होता त्याच वेळेस हे सगळं मी नवीनच घेतलं होतं त्यांच्या घरासाठी आणि आम्हीच मम्मीने आणि मी जाऊन खरेदी केली होती. तर ह्या पाय पुसण्या स्वच्छ धुवून घेतल्या आणि लादी वगैरे पुसून झालेला जो मॉप होता तो तसाच पडला होता. तर त्याला देखील पाण्यातून काढते. सर्फने व्यवस्थित धुवून ठेवला होता. तर त्याला आता स्वच्छ पाण्यातून मी पिळून घेते. तर असे मॉप ना फार फायदेशीर आहेत बरं का. खाली बसून लादी पुसताना ना कंबर वगैरे किंवा गुडघे वगैरे ज्यांना त्रास होतो ना, तर त्यांनी असे मॉप नक्की वापरावेत. कारण की हे मॉप ना कोपऱ्या-कोपऱ्यामध्ये जातात. सोफ्याच्या खाली, कपाटाच्या खाली वगैरे जातात आणि मस्तपैकी स्वच्छ लादी आणि सगळ्यात महत्त्वाचं झटपट पुसली जाते. तर इथे आता सगळं पाय पुसण्या आणि हे जे मॉप वगैरे सगळं धुवून घेतलं. आता हा जो बाथरूम आहे ना, तर हा बाथरूम स्वच्छ धुवून घेते आणि बकेट वगैरे सगळं धुवून ठेवते. म्हणजे ना सामान आणल्यानंतर लगेचच मला ही रूम व्यवस्थित वापरायला होईल.
तर चला घर वगैरे सगळं स्वच्छ करून झालेलं आहे. 2 BHK फ्लॅट आहे या भावाचा आणि हे जे सोफ्यावरचं कव्हर आहे ते आता नंतर मी मशीनमध्ये धुवून टाकेन. मस्त स्वच्छ घर झालेलं आहे आणि आता लवकरच मी यामध्ये आता सामान वगैरे शिफ्ट करणार आहे. तर आजचा व्लॉग कसा वाटला मला नक्की कळवा. व्लॉग जर आवडला असेल तर नक्कीच लाईक करा. माझ्या चॅनेलवर जर पहिल्यांदाच आले असाल तर नक्कीच सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा. भेटू अशाच पुन्हा नवीन इंटरेस्टिंग व्लॉगसहित. तोपर्यंत बाय.